राज्यात यंदा तब्बल 15 दिवस आधी मान्सून दाखल झालेला आहे आणि यापूर्वीचं रेकॉर्ड जर बघितलं 1990 मध्ये 20 मेला मान्सून राज्यात दाखल झालं. त्यानंतर थेट आता तब्बल 35 वर्षांनी मान्सून अर्ली स्टेज म्हणजे हे दुसरं रेकॉर्ड म्हणता येईल. आज म्हणजे 25 मेला काल मान्सून दाखल झाला. यामागचं नेमकं कारण काय आहे? आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ आहेत एस डी सानप सर. मला सांगा काय नेमकं कशामुळे मान्सून आपलं एवढा अर्ली का आलं? मान्सून अर्ली येण्याचे वेगवेगळे कारणं असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे की जे इंडियन ओशन आहे तिथे कोणती स्थिती आहे, त्यानंतर कोणत्या वेव्ज आहे किंवा MGO नावाचं एक टेलिकनेक्शन पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मॅडन जुलियन ऑसिलेशन्स. ते जर पॉझिटिव्ह फेजमध्ये किंवा चांगल्या फेजमध्ये ॲक्टिव्ह फेजमध्ये असेल तर मान्सून जो आहे तो चांगल्या प्रकारे म्हणजे ॲक्टिव्ह राहण्याची शक्यता असते. तर यावर्षी जर बघाल तर तो ॲक्टिव्ह फेजमध्ये पूर्ण नव्हता, परंतु तो इंडियन ओशनमधून जात असल्याकारणाने आपण म्हणू शकतो ते एक कारण आपण त्याला अट्रिब्यूट करू शकतो की मान्सूनचं जे ते आगमन म्हणजे आहे. नेमकं काय आहे संकल्पना? जसं लानिनो अल्निनो संकल्पना आहेत ते आता कळायला लागल्यात, पण ही संकल्पना काय आहे? हां, जसं आपण म्हणतो की एल निनो किंवा लानिना. एल निनो ज्यावेळी पॉझिटिव्ह फेजमध्ये असतो त्यावेळी आपल्याकडे पाऊस कमी पडतो आणि लानिना जर असेल तर पाऊस भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पडतो. हो. ह्या आत्ताची जर परिस्थिती बघाल तर न्यूट्रल स्थिती आहे. एल निनो पण नाही आणि लानिना पण नाही. आणि न्यूट्रल परिस्थितीबरोबरच जर MGO म्हणजे काय, असा एक क्लाउड बँड्स जे आहेत ते पश्चिमेकडनं पूर्वेकडं जातात आणि ते इक्वेटोरियल रिजनवरून जात असतात आणि इक्वेटोरियल रिजन मध्ये वेगवेगळा जो समुद्राचा भाग आहे तो पण येतो. त्याच्यामध्ये इंडियन ओशन असेल किंवा पॅसिफिक असेल किंवा प्रशांत महासागर असेल. तर ज्यावेळी ते क्लाउड बँड्स आपल्या हिंदी महासागरावरून जात असतात आणि मान्सूनचं जर ऑनसेटचा स्टेज असेल तर त्यावेळी ते अर्ली स्टेज हां, अर्ली म्हणजे ते हे फिनोमेनन साधारण कधी होतं कसं? ते कंटिन्यूअस चालू असतं आणि त्याचं जे इंटेन्सिटी आहे ते सीझननुसार पण चेंज होत असते. तर यावर्षी जरी इंटेन्सिटी कमी असली, पण तो मान्सूनचा आगमनाची वेळ आणि त्याची पूर्वेकडे जाण्याची जी फेज आहे ती कोइन्साईड होते. ते एक कारण त्याचं असू शकतं. एमजीओ म्हणजे काय म्हणजे एकदम मराठीत आपल्या भाषेत? MGO ॲक्च्युली मॅडन जुलियन ऑसिलेशन. मॅडन आणि जुलियन हे एक सायंटिस्ट होते आणि त्यांनी हे शोधून काढलं. म्हणून त्यांना त्या जो इफेक्ट आहे, त्या जो ऑसिलेशन्स आहे त्याला आपण मॅडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतो. त्याच्यामुळे मान्सून यंदा लवकर आलं. आपण असं म्हणू शकतो. म्हणजे हे एक वन ऑफ द रिझन म्हणता येईल. मान्सून लवकर येण्याचे वेगवेगळे कारणं आहेत जसं मी सांगितलं. त्यातलं हे वन ऑफ द रिझन असू शकतं. आता मला सांगा यापूर्वी कधी अर्ली आलं होतं आणि आता कसं रेकॉर्ड कसं? 1990 म्हणजे जसं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं आणि तसं आहे सुद्धा. 20 मेला महाराष्ट्रामध्ये तो दाखल झाला होता 1990मध्ये. त्यानंतर तो आता त्यावेळेस काय कारण होतं हेच? त्यावेळचे कारणं परत बॅकला जाऊन आपल्याला ते ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्यावेळचं कारण वेगळे सुद्धा असू शकतं. परंतु आत्ताचं जे कारण आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की MGO जो आहे तो त्याच्या वीक फेजमध्ये हिंदी महासागरातनं जात होता आणि त्यामुळे जो मान्सूनचं आगमन आहे ते त्याच्या सरासरी डेट्सच्या आधी आलेलं आहे असं आपण म्हणू मी शकतो. एका एका दिवसात अख्खं राज्य कॅप्चर केलं. नक्कीच आपण, कारण मान्सूनचे वारे ऑलरेडी सेट आहेत आणि पाऊस पण होताना दिसतोय. तर 2-3 फॅक्टर्स असतात ज्याच्यामध्ये आपण मान्सूनचा प्रोग्रेस ठरवतो. त्याच्यामध्ये मान्सूनचे नैऋत्य दिशेने येणारे वारे आणि पाऊस, हे दोन्ही फॅक्टर जर सॅटिस्फाय होत असेल तर मान्सून आपण ऑनसेट करू शकतो. आणि यावर्षी केरळमध्ये सुद्धा तो त्याच्या म्हणजे 8 दिवस आधी आलेला आहे आणि त्यानंतर गोव्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस आणि मान्सूनचे वारे सेट झालेले आपल्याला दिसून आलेत. म्हणून त्याच्या 25 तारखेलाच आपण गोवासुद्धा कव्हर केला आहे आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रात सुद्धा तो दाखल झालेला आहे. ते सानप सर यांनी खरं सायंटिफिक कारण काय आहे ते सांगितलंय. एमजीओ इफेक्टमुळं यंदा मान्सून तब्बल 12 दिवस राज्यात आधी दाखल झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे.